हाय, हॅलो सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण चांगलेच असणार आहात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळीच माझे आई-बाबा आले होते पुण्यावरून, कारण खूप दिवसाच्या नंतर आले होते ते. 1 वर्ष 2 महिने त्याच्यानंतर आले होते, कारण माझा पिनू 1.5 महिन्याचाच होता. 1.5-2 महिन्याचा तेव्हा गेले होते ते. त्याच्यानंतर ते आत्ता आले. त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं शूट करा आणि तुम्हाला पण दाखवावं. तर आई-बाबा आल्यामुळे आम्ही नॉनव्हेज आणलं होतं आज. मग त्याचाच मसाला भाजायला घेतला होता. कांदे घेतले होते 2 मोठे आणि 2 टोमॅटो घेतले होते. हिरवी मिरची, अद्रक, लसूण घेतला होता. त्याला चांगलं भाजून घेतलं आणि मटण आणि चिकन दोन्ही पण आणले होते. दोन्ही पण भाज्या करायच्या होत्या, त्याच्यामुळं मग मसाला थोडासा जास्त काढला. आणि आईने हे खेळणे आणले होते, तर त्याच्यासोबतच खेळणं चालू होतं माझ्या पिनूचं. आणि माझी भाजी वगैरे पण बनवून झाली होती. हे मटणची भाजी पण बनवून झाली होती आणि एका साईडला चिकन पण बनवलं होतं मी. आणि त्याच्यानंतर आम्ही तयारी करून वगैरे गेलो बाहेर. मस्त कुठे गेलो ते समोर तुम्हाला दिसेलच. तर आम्ही घेतलो होतो कपडे घ्यायला पिनूसाठी आणि मित्रांसाठी आणि त्याच्या पप्पासाठी पण घेतले. आणि हे सर्व कपडे माझ्या भावाने घेतले. आता सांगावं म्हटलं, कारण की तूच खूप म्हणजे सर्वात लहान आहे, पण आता असं मोठं झाल्याचा फील येते. आता आम्ही दुकानामध्ये कपडे वगैरे बघितले, पिनूसाठी पण घेतले आणि दोघांसाठी पण सेमच घेतले कपडे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पप्पाला पण बघितले होते आणि माझ्या बाबाला पण घेतले. आणि मग कपडे वगैरे घेऊन झाले आमचे मस्त. आणि दुसऱ्या दुकानात गेलो होतो आम्ही, कारण की एका दुकानात काही भेटले नव्हते बरोबर, त्याच्यामुळे मग दुसऱ्या दुकानात. त्यानंतर मग आमची शॉपिंग वगैरे करून झाली होती. मग आम्ही आलो घरी. आणि घरी आल्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता, कारण माझ्या आई उपवास होता. त्याच्यामुळं म्हटलं मग चला लवकर लवकर स्वयंपाक करूया. तर मी एका साईडला कुकरमध्ये डाळ भात लावलं होतं आणि चपात्या म्हणजे करायला घेतल्या होत्या. पीठ वगैरे भिजून घेतलं होतं मी, कारण की पिनू पण एवढा चिडचिड करत होता, कारण की त्याला थोडंसं बरं नाही, हे ताप आला होता. त्याच्यामुळं मग त्याला आईकडे दिलं, आईने झोपू घातलं त्याला. आणि मग मी स्वयंपाक करतो म्हटलं, तू राहू दे दिवसभर, कारण बाहेरून आल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं होते. त्याच्यानंतर मग मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या. आणि कंपनी माझा भाऊ देत होता मला आणि कॅमेरामॅन पण तोच होता. आणि त्याला म्हटलं ये म्हटलं, कॅमेरामध्ये तर नाही म्हणत होता. अरे ये म्हटलं, काही नाही होत, नको म्हणत होता, फालतू माझ्यामुळं तू फेमस होशील. म्हटलं बरं बाबा ठीक आहे, राहू दे म्हटलं, तू बाहेरच म्हटलं. मग कॅमेऱ्याच्या पोळ्या वगैरे टाकून घेतल्या मी. आणि ना आई बाबा आल्यामुळे नाही का एक घरामध्ये वेगळाच आनंद होता, कारण की एवढं छान वाटत होतं, कारण की खूप दिवसाच्या नंतर आली होती. त्याच्यामुळं मग मितांशला आणि पिनूला आणि मला, आमच्या तिघाला पण खूप म्हणजे खूपच गमत होतं घरात. आणि मग माझ्या भावासोबत बोलत बोलत मी पोळ्या पण टाकून घेतल्या पूर्ण. आणि मग आता डाळ पण शिजून झाली होती. मग त्याच्यासाठीच मी मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण थोडंसं बारीक करून घेतला आणि मग डाळ पण करायला घेतली, कारण की उशीर झाला होता ना, खूप 8 वाजले होते. आणि त्याच्यानंतर मग मी कांदा वगैरे आधीच कापून घेतला होता, टोमॅटो वगैरे. मी ना आज माईकमध्ये रेकॉर्ड करत आहे, तर माझ्या आवाजामध्ये काही चेंज झालं असेल तर मला कमेंट करून नक्की प्लीज कळवा, म्हणजे सांगा. कारण की मेशोवरून ऑर्डर केला आहे मी, तेवढा काही म्हणजे महाग नाही आहे, पण म्हटलं बघू काही चेंजेस होते का आवाजामध्ये. घेऊन बघितला, म्हटलं ट्राय करून बघा कसा आहे ते आवाज, कसा नाही येत. एवढ्या दिवस मी माझा साध्या याच्यामध्येच मोबाईलमध्येच रेकॉर्ड करत होती, तर नक्की सांगा तुम्ही की माझा आवाज कसा येत आहे ते. आणि मग भाजीला मी फोडणी पण देऊन घेतली. मिरची वगैरे ते बारीक केली होती, ते टाकून कांदा वगैरे भाजून चांगला, टोमॅटो वगैरे टाकला त्याच्यामध्ये. तिखट नव्हतं टाकलं मी, कारण हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घेतल्या होत्या. तर भाजी पण बनवून झाली होती माझी आणि मग जेवण वगैरे पण झाले होते आमचे सर्वांचे. तर असा होता आजचा दिवस. तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि चला मग भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.